गुरुपौर्णिमेच्या सणानिमित्ताने आपल्या गुरुवारांची पूजा अर्चा करणे, आपल्या गुरुवारांचा आशीर्वाद घेणे यासाठी दरवर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असतं. अतिशय चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रम ठिकाणी आपले शाहीर निजामबाई, हरिभक्त परायण आणि दुसरे हरिभक्त परायण दादा सगळेच असलेले महाराजच कोल्हापूरवरून शाहीर मंडळी ते सगळे आत्मज्ञानी गणपत बाबा, आत्मज्ञानी हरिदास बाबा आणि आत्मज्ञानी सद्गुरू बाबांचा कार्यक्रम आहे. फार राज्यातल्या शाहीर सगळे शाहीर मंडळी विशेष करून ना या परिवार म्हणजे हा महाराष्ट्रात पसरलेला परिवार अविनाश पार आणि हा महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूरच्या बऱ्याचून बहुतांशी आमचे शिष्य मंडळी येत असतात आणि त्यांना आपले हरिभक्त परायण मनोबन दादा सगळ्यांना कानमंत्र देत असतात. कानमंत्र गुरुमंत्र देत असतात आणि विशेष या परिवाराचं माझे वेगळं नाते आज सुद्धा ते परमेश्वराच्या हातात असतं. आज माझ्याकडे कार्यक्रमाला काही जागी मारायची कारण मला वापुढे एक कार्यक्रम होता, नगरला 2-3 कार्यक्रम होते. पण मला पिंपळगाव रोट्याच्या कार्यक्रमाची वेळ मी दिली 2-2:30 वाजता. नंतर जामखेड तालुक्यात जावळा त्या भागातले कर्जतचे काही कार्यक्रम करून नगरच्या कार्यक्रमाला आता यायचं होतं. पण मला इकडंच कार्यक्रमाला एवढा उशीर झाला म्हणजे ते बरोबर योगा मिळायचे पाय ओढत झाले आणि तुमचा फोन आला म्हणजे लोकेशन माझं काही पण राहतच नाही. मी बोलायच्या आधी हे म्हणजे तुम्ही कानावरचं पुढे निघले जाता 5 मिनिटात सगळं वेगवेगळं नातं आहे. कुठेतरी आपल्या हृदयाचे स्पंदन आहेत एकमेकाला, हे काय तुम्ही पुढे एकमेकाला स्पंदन आहे एवढं आपलं नातं अतूट नातं सगळ्या परिवारातून आपल्या ठिकाणी आज सुद्धा न चुकता येण्याचा योग आला आणि सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या सदिच्छा शुभेच्छा देतो. रामकृष्ण.